आम्हाला आमचं बोलणं असं आहे की 4 नगरसेवक एक आमदार असून पण एक खड्डा त्यांनी बुजवू नाही शकलं, तर हे लोक 5 वर्ष अजून काय करू शकता मला सांगा ना तुम्ही. नमस्कार, मी मोहीन पटेल, प्रभाग क्रमांक 19 कौसरबाग समोर आहे. मी काही स्थानिक नागरिक आहे. महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात त्यांची काय विचारधारा आणि त्यांचे काय मत आहे हे आपण थेट त्यांच्याकडे जाऊन घेऊयात. काय नाव आहे तुमचं? माझं नाम सद्दाम खुदबुद्दीन करमाडी आहे. काय वाटतं तुम्हाला, महानगरपालिकेची आता निवडणुका काही दिवसानंतर आहे, 15 तारखेला व्होटिंग आहे. जे पण माजी नगरसेवक असो किंवा जे इच्छुक उमेदवार असो ते तुमच्याकडे मतं मागायला येतील, तर तुमचं पहिला प्रश्न त्यांना काय राहणार आहे? सगळ्यात आधी खड्डे मुक्त करा. आमचं बोलणं असं आहे की 4 नगरसेवक एक आमदार असून पण एक खड्डा त्यांनी बुजवू नाही शकलं, तर हे लोक 5 वर्ष अजून काय करू शकता मला सांगा ना तुम्ही. आता मी 1-1.5 महिना आधी मी भागीदानगरमधनं येत होतं. तिकडे एक खड्डा आहे, तिकडं एक नाही कमीत कमी 100 ते 150 खड्डे तिकडं. काय त्यांचा 4 नगरसेवक अर्धे आमदाराची ताकद असून त्यांनी एक खड्डा बुजवू नाही शकलं, तर तुम्ही मला सांगा 5 वर्षात त्यांनी काय करू शकता अजून. त्यांना 5 वर्ष काय 10 वर्ष त्यांना आम्ही हे निवडून दिलं आहे इथले कोंडवाचे लोकांनी. तर आता ह्याच्या पुढं मला असं वाटतं की ह्या वर्षी की मोहसिन भाई शेखांना यांना निवडून आणल्यावर आपण त्यांचं काम बघा. ह्याच्या आधी त्यांनी कुठलं पद नसताना पण ते लोकांनी म्हणजे मोहसिन भाईंनी काय पद नसताना त्यांनी एवढी मदत केली. कुणीही जावा तिथं तोंड बघून नाही. त्यांनी सर्व धर्म स्वभाव कुठल्याही धर्माचे लोक जावा त्यांच्यापासून मुठ्ठी बंद करून आहे ना, हात भरून त्यांच्याकडनं जेवढे त्यांच्या हातात पैसे लागले, राशन झाले, कपडे झाले, जे काय असू दे ते त्यांच्या हात बांधून त्यांनी देतात. आता तुम्हाला काय वाटतं, तुमच्या वर्गात कोणती मुख्य समस्या आहे, जे कोणी निवडून येईल त्यांनी सगळ्यात पहिले तो काम करायला पाहिजे? सगळ्यात आधी माझं म्हणणं असं आहे की कोंडव्या भागामध्ये मी पूर्ण कोंडवा फिरतो, त्याच्यात एवढे खड्डे आहे तिथं मी स्वतः पडले. त्यानंतर कुठली चला मी तर माणूस आहे, पुरुष आहे, ते हिशोबाने मला काय बोलता येत नाही. ते लोकांना ते भाई लोक आहे ते जाऊ दे, आपल्याला काय घेणं देणं नाही. संविधानाने तेवढा मला अधिकार दिला आहे. ते भाई लोकांना कसं ते नाचवायचं ते तेवढा अधिकार मला संविधानाने दिलेला आहे. त्याच्यानंतर मी तर पडलं ते जाऊ दे, त्यानंतर कुठली बाई पडली, त्यानंतर कुठली प्रेग्नेंट बाई असू दे ते पडले, तर त्याचा जबाबदार कुणी असणार ह्याचं उत्तर मला पर्सनल माझा नंबर घेऊन त्यांनी उत्तर द्यायला लागेल मला.